कृष्णा रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले बरवा तो विठ्ठल
कोण पुण्य यांचा होईना सेवक पुण्य यांचा होईना सेवक जी ही द्वंद्वादिक दुराविले ऐसेवर ममत दावी ऐसेवर ममत दावी अंतरीच्या खुना प्रगट बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी हरी जग जेठी करुणा ऐसे वर ममत ऐसे वर ममत दावी अंतरीच्या खुना प्रगटो कामने मगन ये वृत्ती बनी कामने मगन ये वृत्ती बनी खाते शेजारी पहुडई कोण पुण्याचा कोण पुण्याचा होईल सेवक कोण पुण्याचा
आजी द्वंद्वादिक दुरावे जिहि द्वंद्वादिक दुरावे ऐसे वर में मना ऐसे वर में माझा दावी नारायणा ऐसे वर में माझा ऐसे वर में माझा दावी नारायण जिहि द्वंद्वादिक दुरावे ऐसे वर में माझा ऐसे वर में माझा दावी नारायणा ऐसे वर में माझा ऐसे वर में
जिही द्वंद्वादिक दुराविली ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी प्रस्तुत परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराजजी घुले या महात्म्याच्या कितव्या 14व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेली आजची ही कीर्तन सेवा आणि योगायोगानं पुण्यस्मरणाच्या दिवशीच या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी बांधलेला सुंदर असा उत्कृष्ट हॉल त्याचंही उद्घाटन आज सर्व स्वामीजींच्या आधिपत्याखाली या ठिकाणी उद्घाटन सोहळा पुण्यस्मरणाला अनुसरून आवर्जून या ठिकाणी साजरा आज झाला। स्वामीजींच्या मार्गदर्शनात चालत असलेली ही पवित्र साधना एकांतवासातला परमार्थ म्हणजे दोषरहित असलेला परमार्थ येणे सुखे रुचे एकांताचा वास आणि नाही गुणदोष येतांगा या उक्तीप्रमाणे एकांतवासातला हा परमार्थ स्वामीजींच्या प्रेरणेतून या स्थानाची कंबहुना या भूमीची तपोभूमी स्वामीजींच्या चरणस्पर्शनात ही तपोभूमी म्हणायला हरकत नाही। या तपोभूमीमध्ये साधक पंचक आहेत। सर्व स्वामीजींच्या मार्गदर्शनात ज्यांची वाटचाल झाली किंबहुना ज्यांचं अध्ययन झालं अशी पाचीही आज महात्मे म्हणायला हरकत नाही। ज्यांनी स्वामीजींच्या मार्गदर्शनात या भूमीला तपोभूमी बनविण्याचं काम हाती घेतलंय। आमचे सत्यवान महाराजजी लाटे, रामेश्वर महाराज दराडे, अर्जुन महाराज जगताप, ऋषिकेश महाराज राठोड आणि मला वाटते अशोक महाराज बडाक ही खरोखरच अध्ययन करून अध्यापनाच्या दृष्टीनं एकांतवास निवडला। पांजनाचा एकोपा आपापल्या परीनं साधना करत असताना आपली ही स्वतःची साधना अध्ययनही करायचं ना अध्यापनही करायचं, दोन्हीही कामं एका जागेवर आणि एकांतवासात असल्यामुळं इथं विद्यार्थ्याला अध्ययनाच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारचा विक्षेप नावाचा प्रकार नाही। विद्यार्थी बंधूंना एकांतवास असल्यामुळं कलात्मक असो की आध्यात्मिक अंग असो अध्ययनासारखी ही जागा सुंदर अशी जागा स्वामीजींच्या मनातून निवडलेली जागा आहे आणि त्यामुळं इथं बरेचसे विद्यार्थी वर्ग जमाई झाला आहे। किती टोटल? 40। वा,
मला वाटतं हे पहिलं दुसरं या एकांतवासात गैरसोय असताना विद्यार्थ्याचा ओढा दांडगा. आमचे वैजनाथ महाराज फड आळंदीला राहतात आणि त्यांचे विद्यार्थी इथं घातलेत. मग आता कुणकड वळायला कळालं का? आळंदीत राहणाऱ्यांचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत शिकायला. आणि इथं ही सर्व साधक मंडळी स्वतःची साधना, स्वतःचं अध्ययन आणि अध्ययनाबरोबरच अध्यापनाचं काम किंबहुना शिकवायचं काम स्वामीजींच्या प्रेरणेतून मार्गदर्शनाने या ठिकाणी सुंदर असा हा उपक्रम सुरू केला आहे. स्वामीजींचं मानस आहे की कमीत कमी वारकरी संप्रदायाच्या संस्काराची 10 तरी असे गुरुकुल उभा करायची स्वामीजींची मानसिकता आहे. आणि स्वामीजीकडे या गोष्टी अशक्य नाहीत. त्याचं कारण आहे निर्माण करणारी साधक मंडळी स्वामीजीच्या तालमीत तयार झालेली शेकडो आहेत. लक्षात आलं का? एकाची 10 गुरुकुल उभं करायची ताकद आहे. असले बहादर त्यागी महात्मे स्वामीजींच्या तालमीत घडलेले. त्यामुळं स्वामीजींनी फक्त मनात आणायचं आणि बोलायचं, त्याची शहानिशा करणारे साधक आज बी तयार आहेत. आता या ठिकाणी तर 5 एक ओटलेत. 5 तिथं परमेश्वर आपली गावठी म्हण आहे. काय म्हण आहे? 5 तिथं परमेश्वर. अहो इथं 5 जण आहेत महाराज. कमिट्यामध्ये पहिली जुनी कमिटी कोणती होती? पंच कमिटी. पहिली जुन्यातली जुनी कमिटी. मग 7, 9, 11 काही माणसं नाराज होऊ नयेत म्हणून वाढविली समजा. पण खरी कमिटी पंच कमिटी. आज बी माणसं 11ची बॉडी असो 50ची असो माणसं म्हणतात पंच कमिटी निर्णय देईल ते आमचं मान्य आहे. म्हणजे इथं 5 महात्मे एकत्रित आलेत आणि 5 जणाच्या एकोप्याला धागा म्हणजे स्वामीजी आहेत. प्रत्येक धाग्यामध्ये 5 मणी ओवलेत. ते स्वामीजी नावाचा धागा आहे. एका धाग्यात 5 मणी आहेत. त्यामुळं मणी बुळबुळ करीत नाहीत. धागा मजबूत आहे. धाग्याला जोडलेले मणी आहेत. आणि असे 10 गुरुकुल किमान पक्षी स्वामीजीचं मानस आहे. स्वामीजीच्या मनात आल्यावर शेकडो गुरुकुल उभा राहतील हे लक्षात ठेवा. एवढी मोठी ताकद स्वामीजींच्या त्यागातून त्यांच्या परिश्रमातून निर्माण झालेली. या ठिकाणी सत्यवानजी महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, एवं अर्जुन महाराज, ऋषिकेश महाराज, अशोक महाराज, ही 5च्या 5 एकाहुनी बळी रे अशी अध्ययनात बिन अध्यापनात बिन त्यागात बी अशी मंडळी आहेत. आणि त्यांच्याच परिश्रमातून त्यागातून आज या ठिकाणी आपल्या शब्दात म्हणजे जंगल में मंगल बना दिया गया. आज हे जंगल वाटायलंय का? हा अहो इथल्यासारखं मंगल आता गावात बरं वाटणार. तिथं नुसत्या डासानं माणसं बेजार आहेत. इतकं प्रशस्त वातावरण गावात सुद्धा नाही महाराज. वेगवेगळ्या क्वालिटीचा वास येत राहतो गावात. इथं दुसरा कुठलाच वास नाही, फक्त साधू सहवास. कुणाचा वास? एकट्या साधूचा वास. गावामध्ये वेगवेगळे वास असतील, इथं नाही. इथं एकच. कोणता? साधू सहवास. आणि खरोखरच आज या तपोभूमीमध्ये स्वामी ब्रह्मानंदजी महाराज जे वेदांत साधना गुरुकुलातील स्वामीजींची उत्तराधिकारीत्व स्वीकारून पूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेऊन अध्यापन करतायत. खरं तर स्वामी ब्रह्मानंदजींना 87 एकर प्युअर बाग आहे ती गंगेच्या काठावरली. नाना नीट ऐकायलात का? खंडीबंधू नीट ऐका. काय म्हणलंय? 87 एकर 100% बागायतीन गोदावरीच्या काठावरला 87 एकर बागायतीचा आश्रम स्वामीजीला दिला होता. ब्रह्मानंदजी समोर बसले तिथं.
त्यांनी सांगितलं एवढी मोठी इस्टेट आहे, दुनिया आहे, कबूल आहे, पण ही स्थावर जंगम इस्टेटीत माझी रुची नाही. माझी रुची अध्ययन अध्यापनात. तेवढं सारं दुसऱ्याच्या हवाली केलं, दुसऱ्याला तिथं प्रस्थापित केलं आणि स्वतः स्वामीजीच्या आधिपत्याखाली येऊन शिक्षणाचं काम स्वतः परिश्रम करून शिकतायत आणि अनेकाला घडवायचं काम करतायत. एवढा मोठा त्याग, असे त्यागी महात्मे आज या ठिकाणी स्वामीजींच्या मार्गदर्शनात उपस्थित आहेत. हरिहर भारतीजी महाराज जे प्रत्यक्ष इथं विराजमान आहेत आणि या परिसरात एकनाथ बाबा नावाची महात्मे होऊन गेले सासुऱ्याला. त्या संस्थांचे सर्वेसर्वा रतन महाराजजी माझे आणि आमच्या काळातलं सर्वाला जोडून घेणारं एक महाराज नाही, नाना महाराज. बाकी एक एक महाराज आहेत, एकटाच नाना महाराज आहे फक्त. काय है का नाही? जुन्या काळात होते नाना, पण आमच्या काळात हे नाना महाराज. आज जवळजवळ ही सर्वच मंडळी वेळ काढून स्वामीजींच्या आधिपत्याखाली चालत असलेल्या कार्यक्रमाला आणि त्यातली त्यात आम्हा सर्व वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांचे सर्वांचे गुरुवर्य परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल महाराजजी गुले बुवांनी अगदी पुत्रवत प्रेम दिलं महाराज. मी बुवांचा अति लाडका, बुवांच्या प्रत्येक विषयाला हाकेला हाक असायची आणि आज त्यांच्या पुण्यतिथीचा हा 14वा सोहळा साजरा होतोय. त्या सेवेचा लाभ माझ्याकडे दिलाय. सेवके करावे सांगितले कामन तेथे होतो पण कामाने. आपलं काम आहे सेवा करणं. स्वामीची आज्ञा जशी असेल तशी सेवा. आता मी जास्त वेळ बोलणार नाही. प्रत्येकाला ऐकायची अपेक्षा आहे स्वामीजींचं आणि स्वामीजी देखील या पुण्यस्मरण सोहळ्याच्या कार्याच्या दृष्टीनं आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही नाना. मोजक आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी स्वामीजी इथं प्रत्यक्ष आहेत. आणि कसं आहे, आमचं काम आहे सेवा सांगल ती करणे आणि स्वामीजीची आज्ञा आम्ही आतापर्यंत आमच्या माहितीनं उल्लंघली नाही. एक दोन विषयामध्ये आमची कदाचित तडजोड झाली नसेल, पण सेवेमध्ये अंतर पडू दिलं नाही हे माझा बी आत्मविश्वास आहे महाराज. काय मी सेवक माणूस आणि सेवा इमानदारीनं केली, सेवेत गद्दारी केली नाही. स्वामीजीची रात्री 12 वाजता बी आज्ञा आली तर ती आज्ञा शिरोधार्य मानून सेवेत अंतर पडू दिला नाही. म्हणून सेवकाचं काम आहे सांगल ती करणं आणि मला आदेश जसा आलाय तसंच मी करणार, त्याच्या पलकड जाणार नाही. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला. अर्थात इथं तर काय सारं नारायणगडची गाजलेली भजनी. इकडं काय नाव? योगेश महाराज. म्हणजे आता ही सारी तयारीचीच माणसं आहेत महाराज, आहे का नाही? माझा योग चांगला आहे की एवढ्या मोठ्या पवित्र सोहळ्यात खारीच्या वाट्यानं वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग आहे. चिंतनातला महत्वाचा मुद्दा. तुकोबाराय प्रश्नार्थक शब्द करतात. मला वाटतं एकदा वजन हलकं करून बोलू का जरा, आहे का नाही? मला वरच्याचं वजन आहे, खालच्याचं विठाला ज्यांचं आज पुण्यस्मरण साजरं होत आहे त्यांनी सबंध जीवन त्यागी राहून किंबहुना ब्रह्मचारी राहून स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज संस्थेची आजीवन सेवा केली महाराज. शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांना घडविण्याच्या पलकड दुसरं काहीच काम केलं नाही.
तुकोबरायच्या शब्दात म्हणजे उपकारासाठी केले हे उपाय ये नेविन काय चाड आम्हा. आमच्या स्वामी ब्रह्मानंदजींनी जसं व्रत धारण केलं तसं बुवांचं व्रत होतं. गुलेबांचा नेमच बुवा म्हणायचे मी एक तरी नवा सिद्धांत वाचल्याशिवाय मला झोप येत नाही किंवा झोपायचो नाही. आणि वैशिष्ट्य होतं महाराज नवं काही ना काही वाचन करणार म्हणजे अध्ययन आणि अध्यापन दोन्हीही विषयात जीवनभर रुची ठेवणारे महात्मे म्हणजे विठ्ठल महाराज. आणि काय गुरुनिष्ठा असावी ती गुरुवर्य घुलेबाकडून शिकायसारखी होती महाराज. शांताराम गुरुजी ही त्यांची गुरुजी. बुवांच्या मुखातून ऐकलेलं सांगावांगी नाही. शांताराम गुरुजीच्या ते जर असे दक्षिणोत्तर झोपले तर बुवा त्यांच्या पायथ्याला 18 वर्ष पायथ्यालाच वळकुटी टाकून असायची. किती? 18 वर्ष महाराज. बुवा झोपले तेव्हा झोपायचं आणि उठायच्या अगोदर उठायचं. पायथ्यालाच वळकुटी 18 वर्ष कंपल्सरी. बुवांच्या पायाखाली वळकुटी असायची पाठीमागल्या साईडला. 18 वर्षात बदल केला नाही. शेवटी वय झालं. पुढला प्रकार सांगण्याचं म्हणजे जीवनभर सेवेत अंतर पडूच दिलं नाही महाराज. गुरुनिष्ठा काय असती ती गुरुवर्य घुलेबाकडून शिकण्यासारखी होती. आणि त्या गुरुनिष्ठेचं जीवनभर केलेलं अध्ययन अध्यापनाचं आज मूर्त स्वरूपैकी एवढं मोठं पुण्यस्मरण असले एकांतवासात आमची सर्व गुरुबंधू मंडळी साजरी करतायत. माझा योग चांगला की खारीच्या वाट्यानं वाकपुष्प समर्पित करण्याचा योग आहे. तुकोबरायांचा मानस अभंगातला भाव प्रश्नार्थक शब्द करतात. कधी कधी कसं आहे नाथ महाराज आणि तुकोबारा दोघांमध्ये अंतर आहे 150 वर्षाचं. किती? खाली बसव त्याला. खाली बस खाली बस खाली बस खाली बस. पोराने का नाही केला जास्त करण्यात आला की कशात काहीतरी झालंय कमी जास्त. नाथ महाराज कधी प्रश्न करतात त्याचं उत्तर तुकोबराय देतात. नाथ महाराजांनी प्रश्न केला ऐशी कैसी आणि भेटती ते साधू ब्रह्म सर्वगत सदा सम जेत अनुनाही विषम ऐसे जाणती त्याती दुर्गम अंतयाची भेटी झाली या भाग्य परम ऐसे कैसी आणि भेटती ते साधू. नाथ महाराजांचा प्रश्न. पण नाथ महाराजांच्या नंतर 150 वर्षानं तुकोबराय आले म्हणून तुकोबराय त्याचं उत्तर देतात. अर्थ काम चाड नाही माना मान मोह माया वरचे समाधानी जाणून शिंगल चाली होती. स्वामींच्या मनातलं ओळखून बोलावलं. स्वामींची या मनोभावांना चुकीचे हेची परमशिवान बाकी काय. हा आपला मुद्दा आहे. नाथ महाराजांचा प्रश्न ऐसी कैसी आणि भेटती ते साधू. त्याचं उत्तर तुकोबरायांनी दिलं. ऐसे ऐसी आणि भेटती ते साधू. पण इथं प्रश्नच कोणाचा आहे? प्रश्न तुकोबरायचा. कोणाचा प्रश्न? नारायणगड कोण
पुण्याचा होईल कोण पुण्या होईल कोण पुण्य यांचा होईन सेवक. तुकोबाराय म्हणतात अशी कोणती पुण्याई आहे की ज्या पुण्याईच्या बळावर मला यांचा सेवक होता येईल. कोण पुण्य यांचा होईन सेवक. कारण संतांच्या बाबतीत संतांची सेवा देखील पापी माणसाला घडत नाही. लक्षात ठेवा. माझं बोलणं कळालं का? संतांची सेवा देखील पापी माणसाला घडत नाही. संतांची सेवा घडण्यासाठी देखील पुण्यच असावं लागते. पापी माणसाकडून घडत नाही सेवा. पापी माणसाच्या वाट्याला संतांचा कोणताच प्रकार येत नाही. भेट नाही, दर्शन नाही, सेवा नाही, सानिध्य नाही, कोणत्याच क्रिया घडत नाहीत. महाराज, संतांची सेवा घडावी, संतांची कृपा व्हावी, या सर्व गोष्टीसाठी पुण्यच असावं लागतं. तिळतिळ पुण्य साचा पडी तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे आणि मग समागम घडे संताचा. संत भेट, संत सानिध्य, संत कृपा, संत सेवा सोपी नाही. तुकोबारायांचाच एक ठिकाणी प्रश्न, कोणा पुण्य कोणा गाठी जासी शियाची भेटी कैसियाची जी हरिधरीला मनी दिले संसाराशी पाणी. अशाची भेट सोप आहे भाई. कोण हा दैवाचा ऐशियाशी बोली वाचा. म्हणजे संत भेट, संत सेवा बिना पुण्याईची नाही. पण तुकोबाराय म्हणतात अशी कोणती पुण्याई असेल. नाथ महाराजांनी गोंडस उत्तर दिले. वास्तविक नाथ महाराज 150 वर्षांना अगोदर होऊन गेलेत, पण उत्तर अगोदर लिहून ठेवले असं बोलणार आहे तुकोबाराय म्हणून. काय नाथ महाराज सांगतात, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी. रोकड्यालाही जे पाठवाटी तई होय भेटिया हरिप्रियाची. काय म्हणले? निष्कामता निज दृष्टी. निष्काम भावनेनं केलेली कर्म, आणि तीही बरीच आमदार खासदार, बरीच नेते मंडळी
निष्काम भावनेनं सभागृह वगैरे देतात अगोदरच, पण निज दृष्टी नाही, मतदानाकड दृष्टी देतात बिचारे, देतात त्याबद्दल धन्यवाद आहे, पण निज दृष्टी नाही, दृष्टी मताकडं. अर्थात इथं तसं ना, निष्कामता निज दृष्टी आणि अनंत पुण्य कोट्यानुकोटी, ती भी देंगे दिलाएंगे नहीं चल पाएगा. रोकड्याला ही जे पाठवाटे रोकड असली पाहिजे पुण्याई, आणि ती रोकड पुण्याई बी या वर्षाची त्या वर्षाला विण्यावरली धूळ फोकलेली जमत नाही, मग लगातार केलेली लागती. पाठोवाटी एका पाठ एक लगातार केलेली पुण्याई लागती, तरच तई होय भेटिया हरिप्रियाची, किंवा पूर्व पुण्यास्ता गाठी संत भेटी तई होय असं आहे. म्हणून कोण पुण्य कशासाठी, यांचा होईन सेवक, अशा दिव्य पुरुषांचा सेवक होईल म्हणतात. कशासाठी, सेवा करण्यासाठी, त्यांचा सेवक होण्यासाठी देखील काय लागते, कोण पुण्य यांचा होईन सेवक. यांचा कोणाचा, त्याचं उत्तर आहे जी द्वंद्वातिक दुरावी दुरावी द्वंद्वातिक दुरावी यांचा कोणाचा, तर त्याचं उत्तरार्धात दिले जीही द्वंद्वादिक दुराविले, ज्यांनी द्वंद्वादिक दूर केलंय अशाचा सेवक. आता द्वंद्वादिक दूर करणं, मुळात द्वंद्वादिक शब्दच कसा आहे, व्याकरणाच्या भाषेत तो समासांत प्रयोग आहे. न एकम, आता इथं कसं आहे, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, थोडक्यात म्हणजे इथं आपलं शुद्ध करून घ्यायची वेळ आहे. आपलं चुकत आहे का, बरोबर आहे, ती इथं बरोबर करून घ्यायची ही वेळ जागा आहे महाराज. इथं एक एकाहुनी बळी ताजे तयार असलेली माणसं आहेत. अध्ययन अध्यापन ज्यांचं प्रत्यक्ष सुरू आहे, आम्ही कधी काळी काशी केलेली, आता कुठं राहिली. जसं आम्ही स्वामीजी बरोबरच होतो काशीला, काय हो, आणि तो काळ गेला महाराज. आता इतका मला कंटिन्युटी आणणे, अनभ्यासी विषम विद्या, अभ्यास नसल्यावर विद्या विषय ना, काय त्याचा फायदा आहे. आपल्या भाषेत रिव्हिजन नसल्यावर काय त्याचं, असं होतंय का नाही. पण आज या ठिकाणी आपली उजळणी करून घ्यायचं वेळ आहे महाराज. न एकम इति अनेकम, जे एक नाही ते अनेक आहे. काय अनेक कशाला म्हणतात, न एकम नाही तत्पुरुष, न एकम इति अनेकम. आणि ज्यामध्ये एक पद नाही अनेक पद आहेत, समसनम समास, समस्त पदों से एक पद बनवा दिया जाए तो कहा जाएगा ये समास होना अनिवार्य है.
काय मग आता इथं जाहीर म्हटलंय काय द्वंद्व आणि अधिक दोन्ही शब्द एकत्रित आहेत द्वंद्वाधिक हा द्वंद्वाधिक समसनम समास समस्त पदाचं एक पद आहे मग द्वंद्वाधिक शब्दामध्ये शब्द जरी द्वंद्व असला तरी समास द्वंद्व नाही शब्द द्वंद्व आहे पण समास द्वंद्व नाही कारण आपल्यामध्ये मुख्य 4 समास मानलेले आहेत एक अव्ययभाव दुसरा तत्पुरुष तिसरा द्वंद्व आणि चौथा बहुरीही आणि मग 5वा केवल प्रयोग आहे विठ्ठल बाकी टोटल या समासाचा पोट प्रकार मानला जातो इथं जग जाहीर आहे याला बहुरीही समास म्हणतात द्वंद्वादिर येषां ते इति द्वंद्वादिकाः किम नाम द्वंद्वादिकाः द्वंद्वादिक शब्द कसा आहे बहुरीही समासांत प्रयोग आहे आणि बहुरीही समासाचं एकच अवघड आहे काय परिचय पत्रासाठी थोडा जटिल आहे कशासाठी जटिल आहे परिचय हा परिचय पत्रासाठी बहुरी त्याचं नावच बहुरी काय कसला आहे तो बहुरी हे येतो थोडक्यात एक माणसाचा एक वस्तू व्यक्ती पदार्थाचा बोध करायचा असेल ती एक वचन केलं जातं आहे की नाही दोघाचा करायचा असेल तर द्विवचन केलं जातंय सूत्रच आहे ना द्वेकयोर द्विवचन एकवचन एकत्व की विवक्षा में एक वचन और द्वित्व की विवक्षा में द्विवचन किंतु 3 संख्या मात्रेपासून वरली केवढी संख्या सांगायची असेल तर बहुषु बहुवचन बहुवचनम आता जग जाहीर आहे न तू एक द्विनी या बहुरीही समासाची विचित्रता काय याचं सूत्रच आहे अनेक अन्य पदार्थ बहुरीही समासात काय अनेक अन्य पदार्थे अनेकम अन्य पदार्थे इति अनेक अन्य पदार्थे म्हणजे याचा एका दोघात अर्थ राहत नाही पूर्वपद प्रधानो अव्ययभाव उत्तरपद प्रधानो तत्पुरुष उभय पद प्रधानो द्वंद्व किंतु अन्य पद प्रधानो बहुव्रीहि म्हणून न तू एक द्विनी त्रीणि तत्र बहुनी बहुनी व्रीह्यन्ते इति बहुव्रीहि विठाला आता बहुव्रीहि वाची समास असल्यामुळे जग जाहीर आहे याचा एका दोघात अर्थच नाही म्हणजे त्या द्वंद्वाला बी किंमत नाही आणि त्या अधिकाला बी किंमत नाही द्वंद्व आदिर येशाम ते दूरदर्शी ते तिसऱ्या पदात त्याचा अर्थ आहे अनेकम अन्य पदार्थे आता इथं द्वंद्व शब्दाचा अर्थ होतो दोन द्वंद्व शब्दाचा अर्थ आहे द्वंद्व म्हणजे दोन आता सरळ आपण शब्द प्रयोग केला द्वंद्व आदिर येशाम ते म्हणजे दोन आहे ज्याच्या आधी त्याचं नाव द्वंद्वाधिक काय सरळ प्रयोग आहे ना काय द्वंद्व म्हणजे दोन दोन आहे ज्याच्या आधी त्याचं नाव द्वंद्वाधिक दोन कुणाच्या आधी रे तीनाच्या आधी हा तीनाच्या आधी त्याला वाटलं काय नशिबाला आलं घरदार सोडून इतकं लांब येऊन बी नशिबाला आहे का नाही दोन आहे ज्याच्या आधी दोन कुणाच्या आधी तर 2-3च्या आधी तर शास्त्र असं आहे एक परिभाषा नावाचा पाठ आहे 134 परिभाषा आहे टोटल फार जास्त नाहीत पण 134 मध्येच काय चांगल्या चांगल्याला चांगल्या येशी मध्ये सुद्धा घाम फोडतात विठाला त्या परिभाषेमध्ये स्पष्ट एक छोटीशी परिभाषा आहे कोणती काय जग जाहीर म्हटलंय प्रथमस्य अनतिक्रम्यात काय शब्द आहे प्रथमस्य अनतिक्रम्यात प्रथमस्य अनतिक्रम्यात म्हणजे आपण विचार इथं करायलो दोनचा
पुन्हा 3चा केल्या जाणार आहे. शास्त्र म्हणतंय तुम्हाला ज्या वेळेला 2चा विचार करायचा आहे त्यावेळेला 2चा कधीच विचार करता येणार नाही, अगोदर 1चा करावा लागेल. का? क्रमप्राप्त न प्रथमस्य अन अतिक्रम्यात न तू अतिक्रम्यात इति अनतिक्रम्यात. काय ये कहावतिया नहीं, ये नियम बना हुआ हे नियम बनलेला आहे की पहिल्याला बोल. अहो जग जाहीर दाखिनाना बारकाईनं बघायलेत. मला सांगा नाना, तुम्ही पंगत घातली, आता योगायोगानं पंगत कोणी घातली? गुरसाळे बंधूने. कुणी पंगत घातली आजची? तेच आजची पंगत कोणाची आहे? गुरसाळ्यांना. त्या काही गुरसाळे बंधूची पंगत आहे महाराज. बाबासाहेब बापूराव गुरसाळे, गाव त्यांचं मला वाटतं काय? बरगवाडी. बरगवाडी. काय बरगदवाडी महाराज. तुम्हाला देव बरकता देणार हे साधूला खाऊ घातल्यामुळं. ताकद मोठी आहे. आता मला सांगा, पंगत जेवायला बसल्यावर कुठल्या बी गावची असू द्या, काय खांडे असू द्या, खांडेकर असू द्या, कसली बी कुणाची बी डाखेनाची असू द्या, पंगत बसल्यावर तुमचा नियम पहिल्या माणसाला सोडून वाढ चालू होती का नाही? पहिल्याला सोडून वाढ चालू होत नाही. म्हणजे प्रथमस्य अन अतिक्रम्यात न तू अतिक्रम्यात इति अनतिक्रम्यात. पहिल्याला ओलांडून पुढे जाता येत नाही, हा नियम बनलेला आहे. काय? त्याच्यामुळं इथं 2चा विचार जर करायचा असेल तर क्रमप्राप्त आपल्याला 1चा विचार करावाच लागेल, असं शास्त्र शुद्ध या परिभाषेनुसार. आता जग जाहीर. 3चा विचार करायचा असेल तर 1 आणि 3 मध्ये 2चं व्यवधान आहे, त्यामुळं 1चा आणि या परिभाषेचा काही संबंध येत नाही. पण 2चा विचार करत असताना क्रमप्राप्त या परिभाषेला अनुसरून 1चा विचार करावाच लागेल. मग या जगात 1 का आहे? तर शास्त्र असं 1 का आहे या जगात? एको देव सर्वभूतेषु मूढः. या जगात एकुलतं एक तत्व कोण आहे? परमात्मा तत्व आहे महाराज. कोण आहे तो? सर्वाघटी राम देहा देही एक. परमात्मा नावाचं तत्व एक आहे, किंबहुना देव एक आहे. आता देव हा एक आहे आणि ती एक नावाचा जो आकडा आहे त्याच्यात आपण सर्व पहिली राहायला होतो. कुठं होतो पहिली? एक मध्ये राहायला होतो. कोणत्या विधानाने ऐकायचं? काय पहिली कुठं होतो आपण राहायला? 1 मध्ये. आपण जेवढी आहोत तेवढीच्या तेवढी पहिली कुठं होतो? कुठं? 1 मध्ये राहतो. मन आजही माणसं घोषणा देतात, हम सब एक है नहीं बल्कि किसी जमाने में थे, इसलिए कहा जाता है विठाला विठाला विठाला. म्हणजे कधी काळी आपण 1 मध्ये राहत होतो. विनाकारण आपल्याला दुर्बुद्धी सुचली. काय सुचली? दुर्बुद्धी सुचली. नाद बारीक माणसाला. कोणता? शाबास. बारीक ना 2 मध्ये काय म्हणून विनाकारण माणूस बघायला गेला. कुठे गेलाय? नाद बघायचा बारीक. मग आता हे बघा 2 मध्ये काय म्हणून जी बघायला आली तर शास्त्राने 1चं नाव काय टाकले? ब्रह्म, ईश्वर. 1 ही आपली मूळ सर्वाची राहण्याची जागा. विनाकारण आपल्याला दुर्बुद्धी सुचली आणि 2 मध्ये काय म्हणून माणूस काय झाला? बघायला आला. पण काय ते 2च्या आकड्याचं नाव शास्त्राने टाकले संसार. 2च्या आकड्याचं नाव काय आहे सज्जनो? त्याला प्रमाण देतो. भगवान सांगतो, तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुले नितोंडे देव बोलती वेदे. विठाला
म्हणलेत भगवान म्हणतात अर्जुना दुजे जवळ घडी. त्याला वयाची अट्ट नाही बरं का, वयाची अट्ट नाही त्याला. कोणत्या बी वयात 2 आलं की संसार आला. काय आलं? 2 आलं की संसार आला. काही रे दुजे जवळ घडी. कधी कधी घडे नाही, केव्हा बी 2 आलं की संसार आला. एखादा बहादर असतो अपवाद. 2 आलंय एकाला साईटला करतो. एखादा बहादर असतो जो एकला काय करतो. रामदास स्वामीचा उदाहरण दिल्या जातं महाराज. ती शेवटची मंगळाष्टिका चालू होती. ते आता सावध सावधान म्हणल्याबरोबर रामदास स्वामीने ब्राह्मणाचा हात धरला. वे म्हणला कोणाला सावध. ती ब्राह्मण बी निबर होतं महाराज, दिलं झालं नव्हतं. ती म्हणला तुला म्हणायलो. मला हो म्हणला तुला सावध करायला. म्हणला का? एकदेवर गुतल्यावर पुन्हा सुचत नाही म्हणलं मला. एक तर गुतू नाही आणि गुतल्यावर कुतू नाही. आणि माणसं पुन्हा कुतती ती येडी जाते. अरे गुतताना किती हौसानं गुतलाय. ती मंडोळी काय ना असं तिरकत बघणं कसला महाराज. अहो ती त्यांची ती हिरवळ बघितल्यावर चांगली ब्रह्मचारी संन्याशाला उडी टाका वाटलं इतकी हिरवळ असती ना. पण पुन्हा रडायलेलं बघितल्यावर मग ती स्वामीजीकडे यावर स्वामीजी मला इथंच काही बी करून ठेवा पण मला तिकडे नग नग तिकडे नग गुदगुल्या होत होत्या त्या टायमाला. विढाला विढाला स्वामीनं थोडा साधा बघितला आणि सरकल गिराय. महाराज पळालं घेऊ. तुझे खंडे तरी तुझे खंडे तरी उरला तो अवघारी. उरला तो घारी. अपना बाहेरी नलगे धाव धुंडावा. अपना बाहेरी नलगे धाव धुंडावा. अपना बाहेरी नलगे धाव. तुझे खंडे तरी उरला तो अवघारी. दोन्हीतलं एक बाजूला केल्यावर खाली किती राहिलं? हा तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. एकटा जीव सदाशिव जग जाहीर आहे. म्हणजे एखादा बहादर निघू शकतो को जो दोन्हीला बाजूला करू शकतो. हा थोडक्यात पण काय 2 नाम 2 अर्थात संसार. 2चं नाव काय टाकलंय? आणि संसार म्हणजे माणूस 2 मध्ये काय म्हणून बघायला आले. आणि त्या 2च्या आकड्याच्या भोवतालचं जे रान आहे संसाराच्या भोवतालचं जेवढं बी रान आहे बॅकग्राऊंड टोटल घसरगुंडीचं रान आहे. कसलं रान आहे? ती घसरगुंडीचं रान आहे. माणूस बघायला म्हणून बी गेली तरी मध्ये पडल्यावरच कळत आहे पडलं म्हणून. ती रानच तसले महाराज. हा खतरनाक रान आहे. घसरगुंडी साधी घसरगुंडी नाही ती. हा मग ती घसरगुंडी अशी आहे. ज्ञानोबा म्हणतो मनोनी भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडली. कळत न कळत माणूस जातो. आता आपल्याला पंचमीच्या टायमाला आपल्याकडे झोके असतात. असतात का नसतात? स्वामीजीने बघितले असते ना पंचमीला महाराजांनी झोके. पंचमीला झोके असतात महाराजाशी. मग ती झोका चढविणारा असं असं करून असं 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 करते ती. आता ती निदड्या छातीचे बिंदास ताकद लावून झोका चढवायले. साईडच्यानं नुसतं बघावं का नाही बोला. ही बी त्याच्या झोक्याचं आणि ह्याचं काही कनेक्शन नाही. या असला झोका खातय माणूस त्याच्यात. विढाला म्हणून बघायला म्हणून बी गेली तरी माणसं मधी पडतीत असा प्रकार आहे तो. थोडक्यात आपला मुद्दा आहे
2चा आकडा म्हणजे संसार. संसार शब्दाचा अर्थच काय? संसरती इति संसार. सारखा सरकत राहतो त्याचं नाव संसार. किंवा निजंत नावाच्या प्रक्रियेत अर्थ करत असताना सम्यक प्रकारेण संसारयति इति संसार. अर्थात स्वतः तर सरकतोयच, पण त्याच्यामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला सरकवायचं काम करतोय. हं चला पुढं, चला बरं. त्याच्यामुळं खरी माणसं बेजारीत कशाने आली? बायका पोरांना नाहीत महाराज. बायका पोरं माणसाला म्हणा एवढी परेशान करीत नाहीत. संसारातला एक बारीक गोंडच गुण आहे. कोणता? माणसाला टिकू न देणे. लक्षात येईल का? माणसाला टिकू देत नाहीत. आणि माणूस कितीही स्टॅमिने बाजा असला, अहो मी म्हणतो गव्हर्नमेंट ड्युटी 8 तासाची, 8-24 तिन्ही ड्युट्या कंपल्सरी 24 तास करा करील. 25 तासाला तर बसाय बघल. हा अहो टेकायचं नाव घेतलं की संसार हजर होतो. आणि चला पुढं, चला बरं. आता मला सांगा, ही लहान लहान लेकरं आहेत. ह्या लेकराकडे बघितल्यावर ह्यांना काही काम सांगा वाटते का? ती कवळे कोमल चेहरे असं वाटते ह्यांना खाऊ घालावून खेळा वाटेल तेवढं खेळू द्यावं. झोप आली झोपणं, खाणं खेळणं, ह्याच्या पलकडे ह्यांना लोड देण्यासारखं वाटतंय का काही? पण या उडाली दप्तर पाठीवर आणि ती सकाळचे क्लास अटेंड करा, पुन्हा शाळाभर. शाळेत बी काय मास्तर काय पप्पे घेतात का? केले गेले तर दप्तर काढा काढा दप्तर. काय केलं? किती ताण आहे. एवढ्या ताणातून शिक्षण घ्यायचं आणि कुठंतरी चिटकावं, छोटं मोठी नोकरी लागावी. मग आता एवढ्या बेजारीतून शिक्षण घ्यायचं आणि छोटी मोठी नोकरी लागावं म्हणून प्रयत्न. नोकरी बी सोपी का? सोपी वे. चांगली चांगली मेट कुटीला आलेत. हा नोकरी सोपी नाही महाराज. हा सोपं आहे भाई. अहो काही माणसं क्लास 1 सुपर क्लास 1च्या टकरा खात खात चपराशी बी बनली नाहीत. इतका अवघड आहे ना ती काही सोपं आहे का ती? मग एवढ्या परिश्रमातून समजा योगायोगानं नोकरी लागली. आता निवांत व्हायला काय हरकत आहे? नोकरी लागल्यावर लगेच संसार येणार. हं चला पुढं, हं चला त्या गावाला जाऊन या, त्या इमामपूरची पसंत नसली तर तिकडं जाऊन या. मग टिकू द्यायला का? ठीक आहे, 4 चौघांनी जमलं, वैशाख साजरा केला, नोकरी बी झाली आणि आता हाताखाली कराय धराय बोलायचं माणूस बी झाला. आता काय अडचण? ती लगेच संसार येणार. हं चला पुढं, चला. ते फलाने महाराज नारळ देतात म्हण. वाघदऱ्यातले देऊत की सिंहदऱ्यातले देऊत, पण देते. असं गप राहू दिलाय का त्यानं? एक तर होत नाही, झाली तर जगत नाही, जगली तर पुली वाजाव बारदाना, तरी बी फायदा काय? एवढ्या परेशानीतून संसार करायचा. किती माणसाच्या बेजाऱ्या टिकू दिलाय का? म्हणून तुकोबाराय म्हणतात, पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर राहुनी दिसतील एके ठाई निश्चळ. संसारानं माणसं स्थिर राहू दिली नाही. म्हणून एखादा सच्चाईचा साधक नकोच या 2 मध्ये म्हणून 3 मध्ये निघतो. किती? 3 मध्ये. 3चं नाव शास्त्राने 3चं नाव टाकले प्रकृती. 3चं नाव काय टाकले? प्रकृती. प्रकर्षेन करोती इति प्रकृति. प्रखरता पूर्वक जो कर्म करवाती हो उसी का नाम प्रकृति कहलाता है. विठाला मजबूरी के साथ कर्म करवाती हो उसी का नाम प्रकृति कहलाता. ज्ञानोबा सांगता, संग जब प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा. ऐसे करू म्हणती तयाचा आग्रह होती. प्रकृतीचा संग असेपर्यंत कर्म होणारच आणि ती करून घेणारच. मग याला पर्याय ती एक प्रकारची नाही. तिला संतांनी ती दांडूच्या खेळाची उपमा दिली.
अबक दुबक तिबक परा त्रिगुण खेळ मांडो 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 खेळ इति दांडू पोरा खेळ इति दांडू खेळ विठी दांडू पोरा खेळ विठी दांडू खेळ इति दांडू पोरा खेळ इति दांडू खेळ विठी दांडू पोरा खेळ विठी दांडू अबक दुबक तिबक परा त्रिगुण खेळ मांडो 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 सत्व विटी धरोने हाती धीर धरी दांडू अन भाव बळे खेळात कसे खेळात आवाज जाऊ नसते कसे आहे की नाही थोडक्यात 3 दांडूचा एक खेळ आणि एक 8 दांडूचा खेळ त्याला एकाला त्रैगुणात्मिका प्रकृती म्हणतात तर एकाला अष्टधा प्रकृती म्हणतात जुन्या काळात खेळ होता एकी टांग डोकोटोला तिरीमिडी जो कनवल्या राजबुद्धी साहेब शमंडोळा गोळा 8 दांडूचा खेळ असायचा भूमिरा पुनल वायू खम्मनु बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा एक 8 दांडूचा तर एक 3 दांडूचा आहे त्रैगुणात्मिका प्रकृती अर्थात 3 दांडूचा खेळ आहे आबक दुबक आणि तिबक अर्थात सत्व रज आणि तम मग आता 3 दांडूचा खेळ आहे ह्या 3 गुणाचा खानदानी धंदा काय ह्यांचा खानदानी धंदा आहे फक्त खालीवरी करीत राहणं लक्षात येईल का 3 गुणाचा खानदानी धंदा कोणता ह्यांचा पिढ्यानपिढीपासून धंदा चलत आलाय 3 गुणाचा कोणता खालीवरी करीत राहणं आणि जगात जेवढं फुटलंय म्हणून कळालंय काही बी घर फुटलं भजन फुटलं पक्ष फुटला काही बी फुटलं म्हणून कळालं समजायचा हा प्रसाद कुणाचा तर हा प्रसाद गुणाचा हा प्रसाद कुणाचा हा प्रसाद गुणाचा कुणी कशातून का फुटना फुटलंय म्हणून कळालं खांडे बंधू काय फुटलंय म्हणून कळालं की समजायचं हा प्रसाद गुणाचा ही गुण गपच बसत नाहीत महाराज ही काय करतील नानू महाराज सांगतात 2 गुण खाचती एक धरी उन्नती 2 जण माघार घेतात आणि एकाला प्रगतीवर पाठवतात पुन्हा त्याला खाली घेतात खालच्याला वर पाठवतात सारखं खालीवरी खालीवरी आणि खालीवरी केलं की फुटल्याशिवाय हा माणसं म्हणतात काही बी जमल पण आपल्याला खालीवरी जमत नाही आणि फुटलं कशानं खालीवरीनं फुटत आहे बाकी काय फुटायचं कारण आणि मग ही खालीवरीचा धंदा आता मला सांगा संसाराचा धंदा आहे तरकविनं आणि 3 गुणाचा धंदा आहे खालीवरी करणं तर दोन्हीतलं उगा टक्केवारीनं बरं कोणतं वाटायलंय तुम्हाला सरकविनं बरं आहे का खालीवरी करणं बरं आहे उगा त्यातली त्यात असं आपल्या होय खंडे बंधू कसं खालीवरी करणं बरं आहे का सरकविनं बरं आहे सरकीनं बरं महाराज ही खालीवरी करणं जी खरोखर खालीवरी करते ती सुद्धा तोंडानं म्हणते आपल्याला खालीवरी जमत नाही गावागावाला काही माणसं देणग्या म्हणून दिलेली ती वरूनच पार्सल इथून मग ती नारदाच्या कंपनीनं तिथं माणसं पाठवलेली असतील बाबा ह्या गावाला हे 2 ह्या गावाला हे 4 म्हणजे ही दिनगीदार आहेत समजा गावची हे चौक धरून बसणार आणि म्हणणार बीच काल राहाशा हातात धरून अरे गबरूला विचार ह्या गावचं कुणाच काय आहे ते इतकी इमानदार आणि खर्च बघा कुणाचा साबण सोडा नाही कुणाचं बलूत नाही 1 रुपयाचं कुणाच काही मागत नाही घरच्या भाकरी खाऊन टोटल गावचं धुणं धुणार एवढे इमानदार असतील ही दिनगीदार म्हणून असे गावाला दिलेली असते स्पेशल हा मग ही मुद्दा काय
ह्यांचा धंदा आहे खालीवरी करणं. कुणाचा कुणाचा 3 गुणाचा. मग ह्याला पर्याय सच्चाईचा साधक म्हणतो नकोच, ह्यांना बी राम राम. काही इतकं बी खालीवरी. मग 3ला ओलांडून मग पुढं जातो. कितीला ओलांडून? 3ला. नाही 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 चाल अवश्य अवश्य. हो हो जग जाहीर आहे. काय 3 गुणाला ओलांडून पुढे गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून एखादा सच्चाईचा साधक जसा 2ला ओलांडून 3 मध्ये येतोय तसा 3ला ओलांडून 4 मध्ये जातो. आणि जे 3ला ओलांडून 4 मध्ये गेले ना महाराज, चौथियाचे ठाई काहीची करणी नाही, म्हणून भक्त एकुपाही ज्ञानिया तोची. चौथियाचे ठाई इति गुरुवरी खुलेवा. चौथियाचे ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्त एकुपाही ज्ञानिया तोची. ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. जे 3ला ओलांडून 4 मध्ये पोहोचलेत ना महाराज, 4च्या आकड्यात पोहोचलेल्या व्यक्तीच्या नजरेत द्वंद्व म्हणजे 2 आणि अधिक नाम 3. जी द्वंद्वाधिक दुराविले, कोणा पुण्याचा होईला, कोणा पुण्याचा होईला, कोणा पुण्याचा होईला, कोणा पुण्याचा होईला. द्वंद्वाधिक दुराविले, द्वंद्वाधिक दुराविले, द्वंद्वाधिक दुराविले. बार कुमार बार कुमार तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी 2 नाम 2 आणि अधिक नाम 3, 2 आणि 3ला दूर केले काय आणि 4 मध्ये पोहोचलेत. आणि 4चा आकडा असा आहे. क्या बात आहे, शाबास. त्रिगुणासार निर्गुण हे सार. आणि म्हणून सारा सार विचार त्याला होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. 3ला ओलांडून जे 4 मध्ये पोहोचलेत ना महाराज, 4च्या आकड्याचं वैशिष्ट्य. 4चा आकडा बाध्यबाधक भावरहित असल्यामुळं तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आता दिवस 4 खेळी आता दिवस 4 खेळी म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस 4 खेळी मेळी. 4चा आकडा. आता कसं आहे, आपल्याला 3 गुण माहिती आहेत, सत्व रज आणि गोपाळ सुद्धा म्हणले नाही काय. इटी दांडूच्या खेळात काय असते, एका पार्टीनं कोलायचं दुसऱ्या पार्टीनं आणि ती कोलाकोलीच्या झेलाझेलीचा नाद भंडा वाकटा नाद आहे मला. हा, कोलाकोली झेलाझेलीचा नाद किती वाकटा आहे ती नोटबंदीत कळाला. कधी कळाला?
एका बरं कोलायला काय सारी पार्टी कामाला लावावं लागत नाही. कोलायला एकटच असते आणि एकटा असून चॅलेंज करतोय कोलू का म्हणून कोलतय. आणि त्या बी बहादरनं बँका बंद झाल्यावर कोल्लं. कधी कोल्लं? बँका बंद झाल्यावर कोलाकोली केली म्हणा. कोलू का म्हणल्यावर महाराज झेलणाऱ्या पार्टीचा बॉस म्हणतात तो थांब रे थांब. झेला रे झेला वरचे वरी झेला हातीचे गमावी तो पाठीशी खाये टोला. कोला कुली झेला झेलीच्या नादा नादात कावड लागत असते. वाईट काय? कावड वाईट आहे महाराज. हा कावड काढताना गोपाळ सुद्धा परेशान झाले. देवाला तक्रार केली. सारा विट्टी दांडू सारा विट्टी दांडू आणि काही खेळ मांडू आणि काही खेळ मांडू सारा विट्टी दांडू आणि काही खेळ मांडू. इटी दांडूचा खेळ बाजूला सारा आणि दुसरे खेळ मांडू. त्यात देव म्हणले इटी दांडूचा का नको. गोपाळाने सांगितलं बहु अंग आले डाव. चांगल्या चांगल्याच्या अंगावर डाव आले. कशानं? त्या कोलाकुली झेला झेली ना महिला पर्याय. एक गोपाळ उठला ती म्हणला दुसरे तर खेळ मांडू पण 3 दांडूच्या आतला नको. कोणता बी खेळ खेळा पण 3च्या आतला नको. मग म्हणले चला 4 मध्ये. जगाच्या मालकानं गोपाळाला कुठं नेलंय? 4. गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाणी मिळून या जगजेठी. चेंडू 4 गुणा. आता 3 गुणा नाही. हा चेंडू 4 गुणा खेळती वाळवंटी. 4थ्या गुणातला खेळ बाध्यबाधक भाव रहित असल्यामुळं गोपिका सुद्धा म्हणाल्या चला चला म्हणती पाहू दृष्टी. तो खेळ बाधक नसल्यामुळं गोपिका देखील आवडीनं तो खेळ पाहायला आला. चला चला म्हणती पाहू दृष्टी. महाराज 4थ्या गुणाचं नाव 4थ्या गुणाचं नाव अर्जुनानं विचारलं. कोण विचारलंय? अर्जुनानं विचारलं. अर्जुन म्हणतोय अर्जुन वाच कैर्लिंग स्त्रीन गुणानेता न तिथो भवती प्रभू किमाचार कथम चैता त्रीन गुणानति वर्तते. 3 गुणानादिदः वर्तते कैर्लिंगैहि. क्या पहचान? 3 गुणाला ओलांडून जो पुढे 4 मध्ये गेलाय त्याचं ओळखपत्र काय? 3 गुणानादिदः वर्तते किम. 3 गुणाला ओलांडून गेलेल्याचा परिचय पत्र काय? त्याच्या परिचय पत्रासाठी भगवंताला सुद्धा भरता आलं. प्रश्न गोंडस असल्यामुळं 5 श्लोक परिचय पत्रासाठी खर्च केले. भगवान एकच श्लोक महत्वाचा सांग. मानापमानयोः तुल्यमित्रारि पक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. काय म्हटले? सर्व आरंभ परित्यागी. तो महात्मा ज्याला मान आणि अपमान बराबर झालेत. सुख आणि दुःख ज्याला बराबर आहे. शत्रू आणि मित्र ज्याच्या नजरेत समान आहेत. हा किंबहुना द्वंद्वमय जगाची ज्यानं लेवल केली आणि तो कोणत्याच कार्याचा आरंभ करीत नाही. चांगलं बी करीत नाही वाईट बी करीत नाही. सर्व आरंभ परित्यागी. आरंभालाच कार्याचा त्याग करतो. कोणतंच कार्य उभारीत बी नाही त्याच्या नादी बी लागत नाही. सर्वारंभ परित्यागी गुणातीत सौच्यते. त्याला गुणातीत असं म्हणतात. 3 गुणानातीतः वर्तते इति गुणातीतः. 3 गुणों को लांकर जो आगे चला गया हो उसी का नाम गुणातीत कहलाता. विढाला जी 4 गुणात 4थ्या गुणात गेलीत पूर्ण ज्ञानी आहेत त्यांचं असं आहे. त्यांचं कसं आहे? पूर्ण ज्ञानी आणि वेडा एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. पूर्ण ज्ञानी आणि वेडा
दिसायला सारखीच आहेत. कसं आहे क्या बात आहे. क्या बात. वारेवार रविवार विढाला विढाला परळीला शनिवार फेमस होता भजनी मंडळाच्या नावानं. आश्रमात रविवार फेमस आहे. आश्रमातले साधक मंडळी बहुतेक बाहेरचे साधक तयार कशाने झाले. रविवारानं केलीत. रविवार सुट्टीची देण आहे. त्याच्यामुळं वा वा अमानित्व पदावरलं. हे बघा 13व्या अध्यायात ज्ञानाची 8 लक्षणं सांगत असताना पहिलंच लक्षण सांगितलं अमानित्व मदंभित महिंसा क्षांतिरार्जवम न मानित्वम इति अमानित्वम. या पदावर बोलत असताना ज्ञानोबा म्हणतात चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडोनी. काय वाचस्पतीची निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी महिमे भेने दडे वेडी बे माझी. त्यामुळं वेळ आहे का ज्ञानी आहे कळत नाही म्हणून आईशीवर ममज धावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी. कारण बहु अवघड आहे संत भेटी हा मात्र परी जग जेठी. हा देवानं जर कृपा केली तर तू का म्हणे ऐसे वर्णी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कसं आहे देवा एकतर संताशिवाय कळत नाही. भक्ताचा महिमा भक्ताची जाण दुर्लभ या गती अनिकाशी किंवा तुका मन यांगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. किंवा महाराज म्हणतात तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. म्हणून बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. देवानं जर कृपा केली तर तुका म्हणी मग नाही वृत्तीवरी सुखाची शेजारी पहुडईन. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायाचा प्रसाद परमपूज्य प्रातस्मन्य वैकुंठवासी विठ्ठल महाराजजी घुले या महात्म्याच्या 14व्या पुण्यस्मरणाला अनुसरून हा सेवेचा सुयोग. इथं जशी आज्ञा असेल अशी सेवा विडी वाकडी असेल अशी ही पुष्पांजली गुरुवाऱ्यांच्या ज्ञानोबरायाच्या चरणी सेवा समर्पित. पुढील आपल्या सर्वांना आशीर्वादात्मक स्वामीजींचे 4 शब्द ऐकण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. आणि खरं म्हणजे मीच थोडं 20 मिनटं लांबविलं.
इतकं बी लांबीनं बरं नाही. माघार घेतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल.